हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? कोणताही सणवार असला का जास्त करून आपण मिठाई बाहेरनच विकत घेत असतो, पण आज मी तुम्हाला इन्स्टंट असं कलाकंदची रेसिपी दाखवणार आहे। ते पण दूध वगैरे फाडायची काहीच गरज नाही, पनीर वापरूनच आपण इन्स्टंट कलाकंद कसं बनवायची ही रेसिपी आज बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। इन्स्टंट कलाकंद बनवण्यासाठी आपण 200 ग्राम मलाई पनीर घेतला आहे। नंतर 125 ग्राम मिल्क मेड किंवा कंडेन्स मिल्क यूज करणार आहोत। 1 चमचा आपण तूप वापरणार आहोत। अर्धा कप दूध, 2 चमचे मिल्क पावडर। गार्निशिंगसाठी आपण थोडेसे पिस्ता घेतले आहेत त्याचे काप करून। नंतर अर्धा चमचा आपण वेलची पूड वापरणार आहोत। सर्वात आधी आपण हा पनीर आहे ना तो खिसून घेणार आहोत। चीज खिसायच्या खिसणीने हा पनीर व्यवस्थित आपण खिसून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता पनीरला व्यवस्थित आपण ग्रेट करून किंवा खिसून घेतला आहे। आता आपण ज्या ट्रे मध्ये कलाकंद बनवणार आहोत त्या ट्रेला सर्वात आधी ग्रीस करून घेणार आहोत। हा जो आपण ट्रे घेतला आहे ना त्याला तुपाने आपण ग्रीस करणार आहोत। लक्षात ठेवा कोणतीही मिठाई करताना ना तेलाच्या ऐवजी तूपच वापरायचं, म्हणजे मिठाईला ना आपल्या तेलाचा वगैरे वास येत नाही। तो ट्रे ग्रीस करून झाला का हा बटर पेपर आहे ना तो व्यवस्थित त्याच्या आतमध्ये आपण लावून घ्यायचा आहे, म्हणजे जेव्हा कलाकंद तयार होतो तेव्हा काढायला खूप इझी होतं। हा बघा बटर पेपर पण आपण व्यवस्थित लावून घेतला आहे। आता ह्याला ना आतून पण आपण तुपानीच ग्रीस करायचं आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तेलाच्या ऐवजी तूपच वापरा तुम्ही, म्हणजे मिठाई आपली व्यवस्थित तयार होते आणि कोणताच तेलाचा वगैरे वास येत नाही। आता आपण हा ट्रे बाजूला ठेवूया आणि कलाकंद बनवायला सुरुवात करूया। कलाकंद बनवण्यासाठी आपण गॅसवर हा पॅन ठेवला आहे। त्याच्यामध्ये अर्धा वाटी दूध घेऊया आणि दूध छान उकळवून घेऊया, म्हणजे व्यवस्थित गरम करून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता दुधाला पण छान उकळी आली आहे। आता जो पनीर आपण ग्रेट करून घेतला आहे तो पनीर आपण ह्या दुधामध्ये ऍड करणार आहोत आणि मीडियम फ्लेमवर व्यवस्थित दूध आणि पनीर एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। कंटिन्यू त्याला आपण स्टर करणार आहोत, म्हणजे पनीरच्या पण गुठळ्या होणार नाहीत आणि दुधामध्ये व्यवस्थित ते एकजीव होईल। तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटातच दूध आणि पनीर छान एकत्र झालं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 125 ग्राम्स कंडेन्स मिल्क किंवा मिल्क मेड ऍड करणार आहोत, किंवा वाटीनी मोजलं तर अर्धा वाटी एवढं मिल्क मेड वापरायचं आहे। ते देखील छान एकजीव करून घ्यायचं आहे पनीर आणि दुधासोबतच। तुम्ही बघू शकता मिल्क मेड पण आपण व्यवस्थित ह्या पनीर सोबत मिक्स करून घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे भरून मिल्क पावडर वापरणार आहोत। मिल्क पावडर ऍड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा भर तूप यूज करायचं आहे। दोन्ही वस्तू एकत्र केल्यावर व्यवस्थित आपण हे घट्टपणा येईपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवर ह्याला आपण मिक्स करत राहायचं आहे। छान घट्टपणा येईल तोपर्यंत वाट बघूया। तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटातच छान हे मिश्रण आपलं घट्ट झालं आहे। ह्याच्यापेक्षा जास्त त्याला शिजवायचं नाही, 2 ते 3 मिनिटापर्यंतच व्यवस्थित शिजवून घ्यायचंय, कारण का खूप घट्ट केलं तर आपला कलाकंद तेवढा सॉफ्ट होणार नाही। आता आपण गॅसची फ्लेम स्विच ऑफ केली आणि चमचाभर आपण वेलची पूड ह्याच्यात ऍड करतो। वेलची पूड ऍड केल्यावर पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं का ज्या ट्रे मध्ये आपण बटर पेपर लावलाय त्या ट्रे मध्ये हे मिश्रण काढून घेऊया। तयार झालेलं हे मिश्रण आहे ह्या आपण ट्रे मध्ये काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता गॅस बंद केला तरी व्यवस्थित आपलं हे मिश्रण घट्ट झालं आहे। आता ह्या ट्रे मध्ये आहे ना आपण हे मिश्रण एका साइडला व्यवस्थित सेट करून घेऊया आणि लक्षात ठेवा खूप पातळ किंवा खूप जाड वड्या पडतील असं सेट करायचं नाही। आपण जसं बाजारातनं विकत आणतो ना त्याच
आपल्या कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण आपण सेट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण हे मिश्रण व्यवस्थित सेट करून घेतलं आहे। सेट करून झाल्यावर ह्याच्यावर आपण पिस्ता ऍड करणार आहोत। पिस्त्यानी व्यवस्थित हे आपण गार्निश करून घेऊया। हे बघा आपण पिस्त्यानी व्यवस्थित ह्याला गार्निश करून घेतलं आहे। अगदी अलगद हातानी म्हणजे हलका हात ठेवून ह्याला ना असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे तो पिस्ता व्यवस्थित त्याच्यावर सेट होईल आणि पीसेस करताना निघणार नाही। आता हे आपण रूम टेम्परेचरला आणणार आहोत। रूम टेम्परेचरला आणल्यानंतर आपण त्याला 1 तासाभरासाठी फ्रीज मध्ये ठेवायचे। तासभर झालाय, तुम्ही बघू शकता हा ट्रे आपण फ्रीज मधनं काढून घेतला आहे आणि अगदी व्यवस्थित सेट झाला आहे। हे बघा हात लावून मी तुम्हाला दाखवते, थोडंही नरम राहिलं नाही, अगदी वड्या पडतील असं हे सेट झालं आहे। आता आपण हे अलगद हाताने हा बटर पेपर आहे ना तो काढून घेऊया, म्हणजे आपला हा कलाकंद पण हे बघा कसा इझिली निघतो। म्हणून खाली पण तूप लावून घ्यायचं आणि बटर पेपरला पण तूप लावूनच आपण हे मिश्रण सेट करायला ठेवायचं आहे। आता ह्याचे आपण आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे पीसेस करून घेणार आहोत। मी हे पिझ्झा कटर घेतला आहे, त्याच्यानीच हे पीसेस आपण करून घेणार आहोत। आणि लक्षात ठेवा सुरी किंवा पिझ्झा कटर आपण वापरला ना तर त्याला देखील तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित ह्याचे पीसेस पडतात। आपण जसं मिठाईवाल्याकडनं कलाकंदचे पीसेस आणतो तसेच मी चौकोनी पीसेस ह्याचे करून घेणार आहे। आणि तुम्ही बघू शकता पीसेस करताना थोडंही मिश्रण आपल्या ह्या सुरीला किंवा पिझ्झा कटरला अजिबात चिकटलं नाहीये। जसं दुकानात मिळतात तसेच ह्याचे पीसेस आपण हे कट करून घेतोय। एक पीस मी तुम्हाला आता काढून दाखवते। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे कलाकंद आपलं तयार झालं आहे। अगदी मिठाईवाल्यांसारखं सेम त्याच पद्धतीचा हा तुकडा आपला तयार झाला आहे। तयार झालेले हे कलाकंदचे पीसेस आपण ह्या सर्विंग ट्रे मध्ये सर्व करून घेतोय। तुम्हाला पण जर मी बनवलेलं अगदी सोप्या पद्धतीने हे कलाकंदची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने हा कलाकंद घरी ट्राय करा आणि मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला कलाकंद पण सेम माझ्यासारखा झाला आहे की नाही ते। जर तुम्हाला मी बनवलेला ह्या कलाकंदचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।